जय रविदास, जय भीम, जय काशीराम। एक ग्रंथ जो मी लिहिला आहे या महापुरुषांच्या विचारधारेवर अनुसरून मी माझ्या जीवनामध्ये आज काय कमवलं आणि काय गमावलं याविषयी थोडक्यात या ठिकाणी हा ग्रंथ आपण वाचल्यानंतर समजेल। आज माझी इच्छा आहे मी काय ह्या ग्रंथामध्ये लिहिले तुम्हाला थोडक्यात ऐकवायचं आहे आणि ते ऐकण्यासाठी सगळ्यात मोठं वैशिष्ट्य माझ्या मोठ्या भावाची जन्मतारीख 1 आहे। माझे 2 नंबरचे बंधू मोठे त्यांची सुद्धा 1 आहे आणि मी 3 नंबरचा मुलगा त्यांचा भाऊ माझे सुद्धा जन्मतारीख 1 आहे। कारण आमच्या देशामध्ये ती परिस्थिती नव्हती की जन्मतारीख लिहून ठेवावी, कोणता वार होता आणि कोणती वेळ होती बस याच्या पलीकडे आम्ही काही चालत नव्हतो किंवा आमचे पूर्वज गेले नाहीत। त्यानंतर या जन्मतारखांचं वेळेचं नंतर एवढा काही बाऊ झाला गेला की आज लोक अंधश्रद्धेकडं अति जास्त शिक्षणामुळे जायला लागले आणि कुंडली पाहणे, तारीख काढणे, मुहूर्त काढणे, दिनांकावर सगळ्या काही गोष्टी ठरवणे। परंतु ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर एक गोष्ट जाणवते, खरंच आम्ही आनंदी, सुखी, समृद्ध, संपन्न आहोत का? माझ्या नजरेमध्ये जे काही गोष्टी आलेल्या आहेत त्या जवळजवळ 99% गोष्टी ह्या जवळ सबसे खोट्या ठरलेल्या आहेत। अनेक ठिकाणी आपल्या महिलांचे, ज्या ठिकाणी आपली आई असेल, बहीण असेल, बायको असेल, इतर काही गोष्टी असेल, गुरुनं सांगितलं की नाव बदली करावं, लग्न करता येऊ शकतं आणि तशा गोष्टी झालेल्या आहेत। आता माझ्या आईचं सरळ उदाहरण द्यायचं, माझ्या आईचं नाव खरे कौशल्याबाई मारुती सातपुते, राहणार दाड बुद्रुक, तालुका राहता, जिल्हा अहिल्यानगर, हे माझ्या आईचं माहेरकडचं नाव आहे। परंतु लग्न झाल्यानंतर माझ्या आईचं नाव चंद्रभागा कोंडाजी धाकतोडे असं झालं। आज आपण ह्या गोष्टी फोकस करणार आहे की आजचा हा आमचा जन्मदिनाचा वाढदिवस 1 आपण याविषयी चर्चा करत होतो आणि त्या चर्चेला अनुसरून आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित झालात। प्रथमतः आपला सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो। आज जे ह्या कार्यक्रमासाठी आलेले आहेत ते त्यांचं वालं भाग्य घेऊन या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेत आणि आज त्यांना काही जे गुरु अमृत मिळणार आहे, गुरुवाणीचं अमृत मिळणार आहे, ते निश्चितच त्यांच्यासाठी खूप फायद्याचं राहील आणि चिरंतन त्यांच्या सुखी, संपन्न, वैभवशाली जीवनासाठी हा एक गुरुमंत्र त्यांना देऊन जायचा मी प्रयत्न करतो। आज मागचा प्रयोग आहे, संसारामध्ये राहून तपून भागून आपण या संसाररूपी सागरामध्ये पोहत असताना पैल तीराला तैरून जायचं आहे, ते पण अबाधित, म्हणजे जीवन जगण्याची कला। त्याला आपण इंग्लिशमधून होतो लिव्हिंग ऑफ आर्ट। आणि त्यासाठी तुम्ही हजारो लाखो रुपये त्या ठिकाणी त्या क्लासेसला खर्च करतात, परंतु ती गरज तेवढी नाही आहे। शरीराचे जे काही महत्त्वाचे अवयव, पंचेंद्रिय, हे पंचेंद्रिय ताब्यामध्ये ठेवायला ज्याला जमलं तो यशस्वी झाला। परंतु त्यासाठी गुरुची गरज असते। ही ज्यावेळेस मी हे ओळखलं, अरे मी ज्या समाजात जन्माला आलो त्या समाजाला गुरुच नाही, कोणी कोणताही गुरु करतो, उठतो सुटतो आणि त्या मूर्तीपुढे भजन कीर्तन करत राहतो, टाळ कुटतो, याने परमेश्वर भेटत नाही बाबांनो। ही जाणीव ज्यावेळेस मला झाली तर मला असं वाटलं की गुरु रविदासांवर मी त्यांची जी अमृतवाणी आहे, ज्या अमृतवाणीमुळे मी घडलोय, ती अमृतवाणी जर मी माझ्या समाजाला द्यायचा प्रयत्न जर केला तर मीच त्यांच्या जवळ गेलेलो आहे आणि त्यांना गुरुमंत्र देतोय असं मला वाटेल। फक्त त्याला एकच करावं लागेल, त्याला हा ग्रंथ अगदी मनापासून वाचन करावं लागेल। अगदी तुमच्या घरातली कोणतीही समस्या असो, दुःख असो, दारिद्र्य असो, संपत्ती असो या निर्धन असो, आणि तुम्ही कोणत्याही नशेला गेलेले असाल, बेविचारी असाल,
वाईट मार्गाला गेलेले असाल तर सन्मार्गाला आणायचं काम या गुरुमाऊलींपासून होतंय, यावर माझा 1001% विश्वास असल्याने हे लिखाण माझ्याकडून झालं. गुरुमाऊली रविदास हा ग्रंथ आपणापर्यंत घेऊन येण्यासाठी मला खूप काही कष्ट घ्यावे लागले आहेत. माझ्या कुटुंबाला सुद्धा कष्ट घ्यावे लागलेले आहेत. त्याचबरोबर माझ्या बंधूंना सुद्धा देखील आतापर्यंत खूप कष्ट घ्यावे लागलेले आहेत. परंतु हे दुखणं मी सांगत नाही, कारण दुखणं हे वेगळी गोष्ट असते. कारण जीवनामध्ये दुःख आणि सुख हे जुळे भाऊ आहेत, हे नेहमी समजून घेतलं पाहिजे. आज जर दुःख आहे तर सुख येणार आहे, आणि आज सुख आहे तर दुःख येणार आहे. हे ज्यांना पहिलं समजतं ते लोक पहिले जीवनामध्ये सुखी होतात, हे ध्यानात ठेवा. म्हणजे आमचा एकच गोष्ट असली पाहिजे, दुःख जर खूप उंचावर ताकदीनं उभं राहिलेलं असेल आपल्यासमोर, तर त्याला सुखाचे जवळ आणावं लागतं आणि सुखाचे दिवस या ठिकाणी सगळावे लागतात. त्यावेळेस दुःखाचं दुःख कमी होतं आणि सुख आणि दुःख अगदी हे समान जर एका बेस लाईनमध्ये सरळ ठेवलं तर हे जीवन निश्चितच सुखी आणि समृद्ध बनायला सुरुवात होते. आज मी पाहिलं आणि माझ्या पूर्ण उभ्या आयुष्यामध्ये ज्यावेळेस मी पाहिलं, सामाजिक कार्य केलं, राजकीय केलं, ज्यावेळेस मी राजकीय कार्यक्रम करत होतो, विचारधारेमधून फिरत होतो, ज्या राजकीय पक्षामध्ये काम केलं ती गुरु रविदासांच्याच विचारधारेवरचं तेच कार्य होतं. त्याच्यामुळे मला त्याच्यामध्ये आनंद मिळायचा. लोकांचे, दुःखी लोकांचे अश्रू पुसायला सुद्धा देखील मला खूप बरं वाटायचं, समाधान वाटायचं. म्हणून मी त्या कार्यामध्ये झोकून दिलं होतं. अगदी 12 वर्ष एक तपस्या केल्यासारखं. एक जख्ख म्हातारा मला राहत्या तालुक्यामधील माझं झालं, धाकतोडे साहेब माझी विनंती आहे आपणाला, अहो आपला समाज खूप लाचार आणि गुलाम आहे हो. याच्या हाताला काम नाही, यांच्या हाताला काम द्यायचं काम करा, तुम्ही उद्योग द्यायचे काम करा. तो गुलामीतून मुक्त होईल आणि स्वाभिमानी जीवन जगन. एवढ्यामुळेच फक्त आपला समाज लाचार आणि गुलाम आहे. मी हतबल झालो. माझ्या नेत्रामध्ये, डोळ्यामध्ये पाणी आलं, तरळलं. आणि एक म्हातारा व्यक्ती की माझ्यापेक्षा वयोवृद्ध, की ज्याचं वय माझ्यापेक्षा डबल असेल, त्यावेळेस 80 वर्षाचा असेल कदाचित, एक तर दारिद्र्याने गरिबीमध्ये गेलेला खचलेला व्यक्ती होता. असा व्यक्ती ज्यावेळेस माझ्या पायाला लावला आणि म्हटला, धाकतोडे साहेब, आपल्या दबलेल्या समाजाला वर काढण्यासाठी प्रथम त्यांच्या पोटाला पोटभर अन्न मिळालं पाहिजे, तेव्हा कुठेतरी तो स्वाभिमानाने या चळवळीमध्ये काम करत. मला ह्या गोष्टींना खूप अंतर्मनातून खूप पोखरून काढलं. मी हवालदिल झालो. त्यासाठी मी एक प्रेरणा कुक्कुटपालन सहकारी संस्था काढून त्या माध्यमातून आपण काहीतरी करू शकू असा मला विश्वास होता. परंतु अशी गोष्ट या समाजामध्ये, आपल्या समाजामध्ये यापूर्वीच्या काही नेत्यांनी इतकी काही घाण केलेली आहे, इतका काही कचरा टाकला आहे की मला त्याच्यामध्ये यश मिळालं नाही आणि समाज माझ्याबरोबर आला नाही. या गोष्टीचं निश्चितच मला दुःख वाटतं. आणि माझी तेवढीही ताकद नव्हती की ती सहकारी संस्था स्वतःच्या पैशाने, कष्टाने चालवावी. मी तिचं एकही ऑडिट करू शकलो नाही. संस्था लिक्विडेशनमध्ये गेली. जो काही लोकांचा थोडेफार 100-200 शेअर्स जमा केलेले होते ते सुद्धा डुबले गेले. तर मित्रांनो, सांगण्याचा उद्देश एकच आहे, सुखी जीवनाचं रहस्य जाणून घेण्यासाठी मी त्यासाठीच गुरु रविदास माऊलींचे पाय धरले आणि मी त्यांच्या विचाराला प्रथमतः शरण गेलो. आणि त्यांच्या विचाराला शरण गेल्यानंतर मला जाणीव झाली की मी जर शरण गेलो आणि मला जर त्याच्यामधून काही ज्ञान प्राप्त झालं आणि सुखी जीवनामध्ये सुखी जीवन कसं जगायचं, कसं नाही, याचे ताळमेळ मला ज्यावेळेस गुरु रविदास महाराजांच्या या ग्रंथामधून मिळाले, तर मला असं वाटलं की मी सुद्धा माझ्या समाजापर्यंत आणि तशाचप्रमाणे समाजाचबरोबर इतर समाज जो आहे, जो दलित असेल, आदिवासी असेल, ओबीसी असेल किंवा अगदी सवर्ण समाज, ब्राह्मण समाज का असेल, त्या सर्व समाजाला रविदासांच्या विचारधारेचा फायदा होईल आणि तो समाज मानवमुक्तीकडे निघेल
याच मोठ्या आशेने मी या ग्रंथाचं लिखाण केलं आणि एक एक गोष्ट करता असताना मला एक एक मार्ग मिळत गेला. तर मन चंगा तो कठोती मी गंगा, हे उगाचच नाही म्हटलं गुरु माऊलींनी. तर गुरु माऊलींनी ज्यावेळेस आपल्याला जी विचारधारा दिलेली आहे त्यावर मला लिखाण करण्याची संधी, ही एक अफलातून गोष्ट आहे. तसं मी मुंबईसारख्या ठिकाणी BA केलं. BA केल्यानंतर साहित्य हा माझा विषय होता, मराठी. आणि असं वाटलं मी तर साहित्य घेतलंय तर काहीतरी माझ्या जीवनामध्ये लिहिलं पाहिजे, पण सुरुवात कुठून कशी करावी हे कधी समजत नव्हतं. परंतु हळूहळू जसजसं माणूस प्रयत्न करतो तसतसं त्याला आपोआप ज्ञानामध्ये भर पडत चालते आणि त्याला मार्ग मिळतात. अत्तदीपो भवप्रमाणे मी माझ्या कामाला लागलो. मी प्रबोधन प्रवचन करायला लागलो. मला तेही जमत नव्हतं, पण ते पण चांगल्या प्रकारे करायला लागलो. हां, काही ठिकाणी मी आक्रमक झालो आहे, त्याबद्दल मी नंतर रविदास महाराज चांगल्या प्रकारे समजल्यानंतर ती आक्रमकता मी काढून टाकली आणि बुद्धाच्या निर्मळ आणि शांत वचनांनी, जसं रविदास महाराजांनी शांतपणे आपली विचारधारा अगदी सर्व समाजामध्ये पोचवली, त्यावेळेस संत गुरु रविदास महाराजांचे शिष्य जवळ 33 राज्याचे शिष्य होते. आणि 33 राज्याचे शिष्य होते म्हणल्यानंतर त्याच्यात मुस्लिम सुद्धा होते, हिंदू तर होतेच होते, ठाकूर होते, इतर काही असेल. आणि इतका भला मोठा शिष्यगण होता की कोट्यावधी समाज त्यावेळेस रविदासांचा शिष्यगण झाला होता. अगदी त्यावेळेचे राज्यकर्ते सुद्धा त्यांना त्यांच्या या विचारधारेने हादरले होते. कारण का असतं, ज्यांच्या मनात कपट असतं आणि कायमस्वरूपी आम्हीच पाहिजे ही ज्यावेळेस अट्टहास असतो तर ते लोक घातपात करायवर उतारू होतात. आजचं हे प्रेझेंटेशन जे आहे आमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने ज्यावेळेस प्रेझेंटेशन ठेवलं तर त्या ग्रंथाला एक आम्ही समर्पण कुणाला करावं हा ज्यावेळेस आमच्या समोर विषय आला त्यावेळेस मनामध्ये वाटलं की ज्या आईवडिलांच्या पोटी माझा जन्म झाला की त्यांना हे ग्रंथ मी अर्पण केला पाहिजे. तर मित्रांनो, हा ग्रंथ मी त्यांना करण्याऐवजी अर्पण मी हा बापाचे बाप जे आहेत, विचारधारेचे बाप आहेत, ज्यांनी आपल्याला माणूस म्हणून जगण्याचे अधिकार दिले, तर त्या महापुरुषांना हा ग्रंथ समर्पित केला आहे. तर मानवतेच्या उन्नतीसाठी आयुष्य अर्पण करणाऱ्या सर्व परिवर्तनवादी संत गुरु महात्मे महामानव आणि महापुरुषांच्या पवित्र चरणी हा ग्रंथ कृतज्ञतापूर्वक समर्पित करत आहे. त्यासाठी एक आपण ज्ञानेश्वरी पद्धतीप्रमाणे यामध्ये सुद्धा मी ओवी घेतली, समर्पण ओवी. समतेचा दीप ज्यांनी लाविला, समतेचा दीप ज्यांनी लाविला, मानवतेचा मार्ग दाखविला, बंधनाचे जाळे फोडून सारे स्वाभिमानाचा श्वास दिला, त्यांच्या पवित्र चरणी हा ग्रंथ कृतज्ञतेने अर्पितो आज. संत गुरु महामानवांच्या कृपेने फुलो मानव धर्माचा साज. अशा प्रकारे ही समर्पण ओवी घेऊन या ग्रंथाची सुरुवात केली. हा ग्रंथ नवीनच आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. हा आपल्या निश्चितच जीवनामध्ये मुख्य मार्गदर्शक ग्रंथ ठरेल आणि जीवनामध्ये आपण नाहकच किती भरकटलो तरीसुद्धा आपल्याला खरं ज्ञान देण्यासाठी कोणी पुढं आले नाही. सगळ्या लुटारूंच्या गँगा जिकडे तिकडे आपल्याला पाहायला मिळाल्या आणि त्या लुटीमध्ये माझ्यासारखे माणसंसुद्धा सापडलेले आहेत. कारण या जगात कोणीच पहिला ज्ञानीच नसतो, सगळे अज्ञानीच असतात. मी मुंबईसारख्या ठिकाणी शिकलो तर आम्ही सुद्धा लुटलो गेलो, तर बाकीची काय व्यथा कथा. आपले समाज बांधव, इतर जे बहुजन समाजातील आणि सवर्ण समाजातील लोक सुद्धा लुटले जातात. पूजा अर्चा धर्म यांच्या नादी लागून खूप काही नुकसान झालंय. आमचा एकच धर्म असला पाहिजे, माणुसकी. तहानलेला पाणी, भुकेलेला अन्न, आणि ज्यांना गरज आहे त्यांना ते गरज देण्याची कोत प्रत्येकामध्ये यावी अशी ही ग्रंथरचना केली गेलेली आहे की त्यामध्ये महापुरुषांचे विचार मी माझ्या मनोगताच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी व्यक्त करतो. मानवतेचा संदेश, समतेची ज्योत आणि बंधुभावाची शिकवण.
देणारे सामाजिक क्रांतीचे प्रणेते संत शिरोमणी गुरु रविदास महाराज हे समाज परिवर्तनाचे महान प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या विचारामधून एकता, समता, बंधुभाव, न्याय आणि स्वाभिमान या जीवन मूल्यांचा दृढ संदेश, त्यांच्या विचारांचा प्रकाश प्रत्येक घराघरात पोहोचावा, समाजामध्ये जागृती निर्माण व्हावी आणि प्रत्येक व्यक्तीला ग्रंथ वाचनातून आत्मिक समाधान मिळावे. आत्मिक समाधान, धार्मिक नव्हे, आत्मिक समाधान मिळाले पाहिजे. जोपर्यंत आत्मा संतुष्ट नाही तोपर्यंत तुम्ही जीवनामध्ये कधीच यशस्वी होऊ शकत नाही. त्यासाठी मित्रांनो, बांधवांनो, आत्मिक समाधान खूप महत्त्वाचे आहे. या उद्देशाने गुरु माऊली रविदास हा ग्रंथ सादर करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला आहे. माझ्या जीवनात मान्यवर साहेब कांशीरामजी हे माझे प्रेरणास्थान व गुरुस्थानी राहिले आहेत. त्यांच्या सानिध्यात जवळजवळ 20-25 वर्ष कार्य करण्याची संधी माझ्यासारख्या व्यक्तीला मिळाली. आजही त्यांच्या विचारधारेला दृढपणे अनुसरून असल्यामुळेच मला संत गुरु रविदास महाराज यांच्या साहित्याचा सखोल अभ्यास करता आला. याच प्रेरणेतून हा ग्रंथ लेखनाचा संकल्प साकार झाला आहे. आजच्या काळात सामाजिक एकता, समता आणि स्वाभिमान यांची आवश्यकता अधिक प्रकर्षाने जाणवते. गुरु रविदासांनी दिलेले विचार हे केवळ आध्यात्मिक नसून सामाजिक क्रांतीचे आधारस्तंभ आहेत. त्यांच्या अमृतवाणीतून मानवधर्म, समानता आणि न्याय यांचा स्पष्ट संदेश मिळतो. हा ग्रंथ एक दिवसीय वाचनासाठी करण्यात आला आहे. घरगुती धार्मिक कार्यक्रम असेल, ज्या आपल्याकडे ती सत्यनारायणाची पूजा घातली जाते, जसं घर भरणे असते त्यावेळेस एक पूजा घातली जाते. आता हे मला मुद्दाम या ठिकाणी का नोंद घ्यावी लागली, करावी लागली, त्याची कारणे सांगतो. अनेक आपल्या समाजामध्ये असे काही परिवर्तनवादी लोक आहेत, सगळं काही होतं रविदासांच्या विचारांनी चालतात, फुले शाहू आंबेडकरी विचारांनी पण चालतात, आणि मानवधर्माकडे ज्यांचा कल निघालेला आहे अशा विचारधारेच्या लोकांची एक अडचण महत्त्वाची होती. ती म्हणजे घरामध्ये गृहशांतीसाठी वास्तुशांती हा एक कार्यक्रम. दुसरा असतो मुला मुलींचे ज्यावेळेस लग्न करण्याची वेळ येते त्यावेळेसच्या कार्यक्रमामध्ये तो एक प्रश्न निर्माण होतो. आणि त्याचबरोबर एखादा धार्मिक कार्यक्रम घरामध्ये करायचा, सणवन जसं आपल्याकडं सत्यनारायणाची पूजा घातली जाते त्याप्रमाणे करायचा असतो, त्यावेळेस एक मोठी अडचण होते. नको त्यालाच बोलावे लागते आणि नाईलाजाने ही सगळ्यांची अडचण आहे. कारण आम्ही गुरु रविदास माऊलींना समजूनच घेतलं नाही म्हणून आपली अडचण झाली. आणि ज्यांनी गुरु माऊलींना समजून घेतलं, अभ्यासू आहेत भरपूर लोक, अभ्यासू माझ्यापेक्षा खूप हुशार लोक आहे, परंतु त्यांची सुद्धा एक अडचण झाली की आता हे तर सगळं काही केलं, आम्ही जय भीम, जय कांशीराम, जय रविदास तर म्हणतो, आम्ही 33 कोटी देवांना तर मानित नाही. आणि जे 33 कोटी मानतात ते सुद्धा महाभाग आमच्यामध्ये आहेत. कारण मी सुद्धा त्यातला एक महाभागच आहे ना. कारण आमचं असं एक द्वंद्व झालेलं, एक लढाई झालेली, मनामध्ये एक छलबिछल झालेली आहे. ती छलबिछल कुठेतरी थांबली पाहिजे. आम्हाला एक मार्गाने वनवे निघता आलं पाहिजे. आम्हाला तो मार्गच दिसत नव्हता आणि आजपर्यंत सुद्धा तो मार्ग दिसत नाही. ज्यांना दिसला ते भाग्यवान आहेत, ते सुधारलेत की त्या सुगंधाच्या दिशेने तो पळत राहतो, परंतु त्याला उमजत नाही. हा श्वास नेमकं कुठून येते. तशीच आमची गोष्ट आहे. काखेत कळसा गावाला वळसा. कस्तुरी आमच्या जवळच आहे, ज्ञान आमच्या जवळच आहे, परंतु आम्हाला मार्ग सापडत नव्हता. आणि आज तो मार्ग मला प्रथम रूपी या ठिकाणी द्यायसाठी मी तो प्रयत्न केलेला आहे. हा ग्रंथ तुम्हाला अगदी विवाह समय वाचन करता येईल. त्याचप्रमाणे हा ग्रंथ तुम्हाला सत्यनारायणासारखी रविदास पूजा घालण्यासाठी सुद्धा तुम्हाला कामाला येईल. आणि हा ग्रंथ तुम्हाला अगदी वास्तुशांती, घरपूजा, गृहप्रवेश त्यावेळेस सुद्धा तुम्हाला हा ग्रंथ वाचनासाठी कामाला येईल. एवढी बाकी मी तुम्हाला ग्वाही देतो. आणि हा आपला समाज जास्त प्रगतिशील, ज्याचा उत्कर्ष असा होईल
तो शिखरावर पोचेल, त्या विकासाच्या शिखरावर पोचेल, तो पण तन मन धनाने असा समाज मला झालेला पाहायची इच्छा तयार झालेली आहे. मित्रांनो, तुम्ही जरूर मला सहकार्य करताल अशी मला अपेक्षा आहे. तर मित्रांनो, बोलायचा माझा विषय असा होता की आपला समाज त्या शिखरावर गेलेला मला पाहायची इच्छा. तर खरेच मी नशीबवान समजेल, पण असो, मी माझं कर्तव्य बजावलेलं आहे. तुम्ही किती साथ देतात आणि किती या विचारधारेमध्ये स्वतःला जोडून घेतात ते महत्त्वाचं आहे. आम्हाला कोणत्या धर्माच्या विरुद्ध वागायचं नाही, कोणत्या जाती विरुद्ध सुद्धा आमची लढाई नाही. आमची लढाई आमच्यातल्या द्वंद्वा विरुद्ध आहे. आम्ही जे विचाराची जी आमच्यामध्ये जी मारामार होऊ राहिलेली आहे, हे धरू का ते धरू, याच्यामध्ये आम्ही गुरफटलो आहे. त्या गुरफटलेल्या विचारधारेमधून एक प्रवाह हा या ठिकाणी निर्माण करायचा प्रयत्न केलेला आहे आणि ह्या प्रवाहाच्या माध्यमातून या ग्रंथाची निर्मिती झाली आहे. तर हा ग्रंथ एक दिवसीय वाचनासाठी तयार केलेला आहे. जसं सामुदायिक ग्रंथ वाचन असेल, रविदास जयंती असते, महापुरुषांची जयंती असते, त्या दिवशी ह्या ग्रंथाचं सामूहिक इयत्ता 5वी पासूनच्या विद्यार्थ्यापासून अगदी जख म्हाताऱ्यापर्यंत हा ग्रंथ वाचनासाठी सर्वांनी सार्वजनिक ग्रंथ वाचन जर केलं, आमची ऊर्जा एनर्जी खूप काही निर्माण तयार होईल आणि ही ऊर्जा एनर्जी तयार करण्यासाठी हा ग्रंथ आपल्यासाठी खूप उपयुक्त आहे. त्याचबरोबर घरगुती धार्मिक कार्यक्रम असेल, पूजा, गृहप्रवेश तसेच सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमामध्ये याचा उपयोग होईल अशी अपेक्षा आहे. तसेच या ग्रंथामधून बालसंस्कारांचे बाळकडू मिळून राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक विचारांची सर्वांगीण जाणीव निर्माण होईल. महत्त्वाचे मुद्दे ध्यानात घ्या. म्हणजे आपल्याला आपली मुलं लहानपणापासूनच घडवता आली पाहिजे. सुसंस्कारी जर निर्माण करायचे असेल तर लहानपणापासून चांगले संस्कार जर गेले त्यांच्यामध्ये, जी अपेक्षा असते प्रत्येक आई वडिलाची, माझं मूल चांगलं झालं पाहिजे, त्याचं नुकसान होता कामा नये, वाम मार्गाला जाता कामा नये, बिघडता कामा नाही. कारण आम्ही तर 24 तास आमच्या मुलांच्या पाठीमागे तर फिरू शकत नाही, परंतु त्यांना जर आम्ही चांगले संस्कार दिले, तो व्यसनाधीन होणार नाही. चांगले संस्कार दिले, तो वाम मार्गाला जाणार नाही. म्हणजे सांगण्याचा उद्देश एवढा आहे की विद्यार्थी दशेतच आम्ही त्यांना गुरु रविदास माऊलींच्या विचारांचे बाळकडू लहानपणीच पाजले पाहिजे, ज्याला आम्ही पोलिओ डोस प्रमाणे समजू की हा एक डोस आहे, रविदास डोस. रविदास विचाराचा एक डोस आम्ही पाजला पाहिजे. आमच्या गुरूंचा विचाराचा डोस ज्या दिवशी आम्ही द्यायला सुरुवात करू, 20 वर्षानंतरची पिढी, मी सांगतो तुम्हाला, मला विश्वास आहे त्यात बदल झालेला दिसेल.